सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरकर्णमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषनारायणा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणवितो तुझानी आनंदाय नाही करुणाभरितने सत्वैरासपाधी बहुवृष संसारी नाहलोभी प्रभीता अनसूया तव पडलोई मालिकी मालियाता अनस्या कृष्ण हरे कृष्ण
Yes.
नित्य भले श्री गुरु चरणा नित्य भले श्री गुरु चरणा नित्य भले श्री गुरु चरणा
गुरुपुत्र तोची नित्य भजे श्री गुरुचरणा गुरुपुत्र तोची वेदाधिक गुरु वाक्य मानुनी वेदाधिक गुरु वाक्य मानुनी वृत्ती वेधरी नाम स्मरणा गुरुपुत्र तोची अभय वचने पूर्ण निवारा नाठवे कदा साधन सेना गुरुपुत्र तोची सहज शांती सहज भोगी सहज शांती सहज भोगी सहज शांती सहज भोगी सहज भोगी दत्त पाहुणा गुरुपुत्र तोची नित्य भजे श्री गुरु चरणा गुरुपुत्र तोची पंत महाराज काळे पुंडलिक आपल्या ह्या अलौकिक पदामधून सच्चा गुरुपुत्राची लक्षणे सांगतात. खरा गुरुपुत्र कोण कसा ओळखावा, कारण आज अनेक संप्रदायांचं पेव फुटलेलं आहे. अनादि सिद्ध संप्रदाय असताना सुद्धा त्या संप्रदायातली शिदोरी आपल्या फडक्यात गुंडाळून संप्रदायाचा प्रपंच मांडणारे आणि आम्ही आमच्या संप्रदायाचे आमच्या गुरुचे चेले म्हणून मिरवणारे अनेक लोक बघायला मिळतात. मग त्यामध्ये सुद्धा असं असतं की ओरडणाराची करवंद संपतात आणि गप्प बसणाराची द्राक्ष पडून राहतात, सडून जातात. मार्केटिंग फंड असतं, मार्केटिंग महत्वाचं असतं आणि त्याच्यात परत काय असतं की नकली मालाचं वेस्टर्न आहे ते आकर्षक. आता वेस्टर्न समजणार नाही, वेस्टर्न ईस्टर्न हे झटकन समजतं. वेस्टर्न कधी कधी आमच्या घरात सांगतात कीर्तनात इंग्लिश वापरू नका, पण लोकांना इंग्लिश झटकन कळतं. वेस्टर्न पेक्षा पॅकिंग म्हटलं तर झटकन लक्षात येईल. नकली मालाला आकर्षक पॅकिंग असल्यामुळे त्याचा खप जास्त असतो. मग आम्ही अमुक संप्रदायाचे आहोत, आम्ही तमुक संप्रदायाचे आहोत अशा अध्यात्माच्या बाधाया मारणारे अनेक आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या त्यात ज्यांना संप्रदायाचा गंधच नसतो ते जास्त गंध लावून मिरवतात. काहीच गंध नसतो तेच जास्त गंध टिळे लावतात आणि मिरवत असतात. कोण चंदनाचा टिळा लावतो, कोण कुंकवाचा मळवट भरतो, कोण भंडारा उधळतो, कोण अबीर लावतो, कोण गुलाल उधळतो. प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा असते
आणि कशासाठी तर जगात आपल्याला कोणीतरी संत म्हणावं, कोणीतरी आपल्याला मोठं म्हणावं ह्याच्यासाठी असतं. टोपी उंच तारे जगिनी एक गोसावी गोसावी आहे संत आहे दाखवण्यासाठी अवघावर पंग सारा हा बाहेरची वेशभूषा आहे मेकअप आहे मेकअपला जग लवकर भुलत लक्षात घ्या मेकअपला फसत जग आणि अवघावर पंग सारा पोटी विषयांची धारा आतमध्ये मात्र काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ असा भंगार भरलेला आहे वरून फक्त वेशभूषा आहे मुद्रा लावती कोरोनी अगदी कोरून त्या कपाळाला मुद्रा चंदनाचे टिळे भस्म काही भस्म लावूनच फिरतात टिळे लावूनच फिरतात काय त्या भस्मातलं कळतं आणि त्या कुंकवातलं कळतं कळत काय नाही मी सांगतो गंध नाही ते जास्त गंध लावतात आणि फिरवतात आणि बडबड जास्त करतात म्हणून महाराज म्हणतात की ह्याच्यातला मन खरा गुरुपुत्र ओळखायचा कसा कारण बगळा आणि हंस दोन्ही पांढरे शुभ्र असतात कधी कधी बगळा थोडासा वरचढ असतो थोडासा अधिक शुभ्र असतो राजहंसापेक्षा आणि आकाशातून असा तो पक्षी उडत येताना बघितला लोकांनी उत्कंधरो वितत निर्मल चारु पक्षा हंसो यमग्रभसिती नय प्रतीका गृह्णान्ति पल्वल जलाच्छ फलीयदवसाय नातस्तदा रूपकोहमीति हलोके असं सुभाषित आहे की लोकांनी एक शुभ्र पक्षी येताना पाहिला कसा उत्कंधरो विस्तीर्ण असे पंख पसरलेले होते उन्नत असे पंख वितत अगदी निर्मल असे होते ते पंख चारु पक्षा सुंदर पंख होते हंसोय मक्रनभसिते जनय प्रतीता अरे हा तर हंस उडत येत आहे असं लोकांना वाटलं परंतु गृह्णान्ति पल्वल जलाच्छ फलीयदवसा तो जेव्हा उतरला तो थेट डबक्यात उतरला आणि डबक्यात उतरल्यानंतर त्यांनी मासोळी मटकावली तेव्हा लोक
लोकांच्या लक्षात आलं की अरे हा तर बगळा आहे, आपण याला उगाच राजहंस समजलो. लक्षात घ्या, कबीर म्हणतात, हंसा बगुला एकसा मानस सरोवर माही, बगा ढंढोरी माछरी हंसा मोठी खाई. मानस सरोवरामध्ये हंस आणि बगळा दिसायला दोन्ही सारखे, पांढरे शुभ्र. आता ह्यातला बगळा कोणता आणि राजहंस कुठला कसं ओळखायचं, तर लक्षण असं आहे, बघा ढंढोरी माछरी. कितीही ध्यान योग्यासारखं लावलेलं असलं तरी त्याचं ते ध्यान मच्छीसाठी, मासोळीसाठी असतं. लक्षात ठेवा, जेव्हा मासोळी नजरेच्या टप्प्यात येते तेव्हा झटकन चोचीनं ती पकडतो, तो बगळा आहे. लक्षात ठेवा, बघा ढंढोरी माछरी हंसा मोठी खाई. आणि हंस मात्र मोत्यांशिवाय कोणालाही स्पर्श करत नाही. हा क्षीर नीर न्याय आहे. दूध आणि पाणी याच्या मिश्रणातून हंस दूध बरोबर वेचून घेतो, पाणी बाजूला करून सोडतो. तसाच सच्चा गुरुपुत्र जो आहे तो फक्त गुरुचरणाशीच रत असतो. गुरुचरणाशिवाय त्याला दुसरं कशाचंही भान नसतं. जाणो गुरुचे पाय आम्ही, जाणो गुरुचे पाय, जाणो गुरुचे पाय आम्ही, जाणो गुरुचे पाय, जाणो गुरुचे पाय आम्ही, जाणो चरणाशिवाय दुसरं काहीच जाणत नाही. योग न जाणो मुद्राले, अष्टांग योगांची आम्हाला गरजच नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ही योगांची जी अंग आहेत याच्याशी आम्हाला काही देणं घेणं
योगाचा प्रचार प्रसार होतो. योग आरोग्याला उत्तमच आहे, परंतु त्याला जर गुरुचरणाची साथ नसेल तर त्या योगाचा उपयोग काही नाही. अलीकडचं उदाहरण आहे, 1 वाजता उठणारा माणूस, सर्व जगाला योग शिकवणारा माणूस 54व्या वर्षी गाडीत बसल्या बसल्या अटॅक येऊन गेला. या योगाच्या जोडीला सद्गुरु कृपा जर असेल, गुरुचरणांची साथ असेल तर त्या सगळ्या गोष्टी गुरुचरणाशिवाय सर्व मिथ्या आहे. योग न जाणो, हे अष्टांग योग आहेत, हे आम्ही काही जाणत नाही. हे सर्व गुरुचरणांच्या ठिकाणी मुद्रा किंवा त्या ध्यानाच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. षण्मुखी मुद्रा, शांभवी मुद्रा, खेचरी मुद्रा वगैरे ह्या ज्या मुद्रा आहेत, हेही आम्ही जाणत नाही. किंवा धूम्रपान, पंचाग्नी साधन वगैरे जे जे काही साधन सांगितलेले आहेत त्याची आम्हाला अजिबात गरज नाही. किंवा मुद्रा म्हणजे सुवर्ण मुद्रा, सुवर्ण मुद्रा ह्यांची पण बोलेल का, ह्यांची गरज नाही. प्रत्येकाला त्या मुद्रा, आता जर कीर्तनाच्या बाहेर मुद्रा पडल्या सुवर्ण मुद्रा तर इथून सगळे तुमच्यासह मी पण उडी कदाचित मारेल, आहे की नाही. पण पंत म्हणतात मुद्रा नेणो नेणो अन्य उपाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. आणि अमृत सांगून तत्र पिणे, अहो अमृताच्या बदल्यात पुढे ताक मागेल काय? हे अमृत मला नको, मला ताक द्या, एक ग्लासभर ताक द्या असं कोण म्हणेल काय? अरे असं जो व्यवहार करत असेल, असा व्यापार करत असेल, त्याच्या व्यवहाराला काही लागून, कारण काहीच लागणार आहे. तो व्यवहार, तो व्यापार त्याला विनाशाकडेच नेणार आहे. म्हणून पंत म्हणतात जळोक्याचा व्यवसाय आम्ही जाणो गुरुचे. हेच सोडा, साक्षात मोक्ष जरी कोणी देऊ केला तरी तो सुद्धा आम्हाला नको. सद्गुरु पद सांगोली मुक्तीवरू भय हाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. सद्गुरूचे पाय सोडून आम्ही मुक्ती करू वरायला बघितली तर आमचं जीवन हे वाया गेलं, व्यर्थ झालं, अशी खऱ्या गुरुपुत्राची धारणा असते. आणि खोटा गुरुपुत्र असतो तो डोळे लावतो, निरवतो सगळीकडे, परंतु त्याचं लक्ष गुरुच्या बोधाकडे नसतं, पण त्याचं लक्ष गुरुच्या शाल जोडीकडे असतं. काश्मीरहून आणली बरी दिसते, गुरुची शाल जोडी मला कशी मिळेल, गुरुची शाल जोडी, गुरुची गादी मला कशी मिळेल, गुरु मरतोय कधी आणि मी गादीवर बसतोय कधी, अशी धारणा खोट्या गुरुपुत्राची असते. लक्षात, त्याला विषय प्रिय असतात. जसं कुत्र्याला सडलेला हळूक मिळाला, कृमिकुलचित्तं नालाकिन्नं विगन्धीतुगुप्सितं निरुपमरसं प्रीत्या खादन्नरास्ति निरानिशम्. सुरपतिमपि श्वापार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते, न हि गणयति शुद्रो जन्तु परिग्रहात् फलवतात्. असं माणसाचं सडलेलं, कृमींच्या पुंजक्यांनी लडबडलेलं, लाळेनी बरबटलेलं, दुर्गंधी सुटलेलं किळसवाण माणसाचं हाडूक कुत्र्याला सापडलं. आणि तो मोठ्या चवीनं चघळत असताना साक्षात इंद्र अमृत कुंभ घेऊन पाठीशी उभा राहिला. रे बाबा, तरी तो त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. त्या अमृत त्याला तुच्छ वाटतं. तो इंद्र सुद्धा फडतूस माणूस वाटतंय काय घेऊन आलाय. अरे मी एवढा चवीनं चघळतोय, म्हणजे
अशा गुरुपुत्राला विषय प्रिय असतात. म्हणून जो सच्चा गुरुपुत्र आहे त्याला त्या सद्गुरूच्या पायांखेरीज दुसरं काही नाही. पंत म्हणतात गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती. गुरु माझी संपत्ती आहे आणि संकट आलं तरी ते सुद्धा माझ्यावर गुरुनं माझी परीक्षा घेण्यासाठी आणलेलं आहे. मला एक संधी आहे. यश स्मरण मात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयं सएव सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे नमः. ज्याच्या केवळ स्मरणानं ज्ञानाची उत्पत्ती होते आणि ज्ञानाशिवाय भाग्यताने नाही लक्षात घ्या. म्हणजे मग ही गुरु हीच आमची काय आहे खरी संपत्ती आहे. अजून काय होते दुःख दौर्भाग्य नाशाय, दुःखाचा नाश होतो, दौर्भाग्याचा नाश होतो. दुःख दौर्भाग्य नाशाय सर्व पाप क्षयाय च दत्तपादामृत पीत्वाय पुनर्जन्म न विद्यते. दुःखाचा नाश होतो, दारिद्र्याचा नाश होतो. आणि ते चरणामृत प्यायल्यानंतर पुनर्जन्म न विद्यते. सर्व पापांचा नाश तर होतो, परंतु जन्म मरणाच्या फेऱ्यांतून सुटका होत असते. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. हे जो काय हा फेरा आहे हा नष्ट होतो. म्हणून खरा गुरुपुत्र आहे तो गुरुचरणाशिवाय दुसरं काही इच्छित नाही. लक्षात घ्या. आता असा खरा गुरुपुत्र ओळखायचा कसा प्रश्न आहे की नाही. खरा गुरुपुत्र ओळखायचा कसा. गुरुचे पाय दाबणं, गुरुचे पाय चेपणं म्हणजे खरा गुरुपुत्राचं लक्षण आहे काय. नित्य भजे जो गुरुचरण म्हणजे गुरुची चंपी मॉलिश केली म्हणजे तो खरा झाला काय. चापलुशी केली, काहीतरी वस्तू आणून दिली, भाजी आणली वड्याची गुरुला, काय शिरा बनवून आणला साजूक तुपातला म्हणून तो खरा गुरुपुत्र होईल काय. तो सत्संगाशिवाय आणि परमार्थाशिवाय भगवत चिंतनाशिवाय गुरुला दुसरं काहीच नको आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाया ठणकी विभवाचे. भगवंताचं स्मरण करणारे, भगवंताच्या चिंतनात असणारेच माझे सगळे आहेत. ही सच्चा गुरुची धारणा असते. आणि गुरुपुत्र मग कसा ओळखायचा तर त्याचं पहिलं लक्षण दुसऱ्या चरणामध्ये पंत सांगतात. वेदाधिक गुरुवाक्य मानुनी वृत्ती वेधली नामस्मरणा. गुरुचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. एक वेळ वेदांचं वचन खोटं ठरेल परंतु गुरुचं वाक्य कधी खोटं ठरणार नाही. किती गुरु कसाही असला दिसायला कसाही असू दे त्याच्यात तो नाटक असला तरी त्याचं वाक्य ब्रह्मवाक्य आहे. लक्षात ठेवा. आकाश ढळेल भूमी खचेल गुरु वचनासी नाही सरी. आकाश ढळेल कोसळेल भूमी खचून जाईल पण गुरुचं वाक्य आहे हे अढळ आहे. ही त्याची हा ज्याचा भाव आहे अशी ज्याची श्रद्धा आहे तो गुरुच्या वचनाशिवाय दुसरं काहीच वेगळं वागत नाही. गुरु आज्ञा प्रमाण आहे त्याला. एकदा गुरुने सांगितलं माती खाणं वाईट आहे. गुरुजींनी सांगितलं माती खाणं वाईट आहे का सांगून दिलं. त्याच्यात जंतू असतात, काही रसायन मिसळलेली असतात, काही नको असलेले क्षार हे असतात. त्याच्यामुळे ती माती खाऊ नये. परंतु चढेवाल्याकडे ती एक भाजलेली माती मिळते. काय नाव मला माहिती नाही पण भाजलेली माती आहे. ती थोडी थोडी खायला हरकत नाही कारण त्याच्यात कॅल्शियम असतं, लोह असतं, इतर खनिज असतात. ही आपल्या आरोग्याला गरजेची असतात. म्हणून सांगितलं मग ती चढेवाल्याकडची चढे फुटाणेवाल्याकडची माती थोडी खायला काय हरकत नाही. चालू झाला प्रोग्राम माती खाण्याचा पण ती भाजलेली माती
शुद्ध केलेली माती खाण्याचा प्रोग्राम चालू झाला. परंतु खाता 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 एकाच्या लक्षात आलं, शहाणा होता, अरे मातीच खायची तर चण्यावाल्याकडे कशाला जायचं? मातीच तर खायची, आपल्या दारात पण माती आहे. मग त्यांनी खायला सुरुवात केली माती, त्याच्याबरोबर त्याच्या संगतीनं 4 आणखी खायला, असे मातीच खायला लागले. गुरुने सांगितलं होतं माती खाऊ नको, मग पोटात फुगली, जुलाब व्हायला लागले, उलट्या व्हायला लागले, वेगवेगळे आजार जडले. परंतु त्यांना कल्पना नाही की हे माती खाल्ल्याने झालंय, हे ह्याची कल्पना त्याला नाही. आणि माती खाण्याचा कार्यक्रम त्यांचा चालूच राहिला. गुरुच्या वचनावर विश्वास राहिला नाही. आणि म्हणून सच्चा गुरुपुत्र आहे तो वेदाधिक गुरु वाक्य मानणे, अशी मानणारी उदाहरणं सच्चा गुरुपुत्रांची पुराणापासून तुमच्या लक्षात येईल की साक्षात भगवान श्रीकृष्ण सांदीपनीला शरण गेले, त्यांच्या बोधासाठी त्यांच्या घरी काम केली. द्वारकाधीश या विश्वाचा पोशिंदा सांदीपनी मुनींच्या आश्रमात. सुदाम देवाला सांगतात, सुदाम देवा तो गुरुकुल वास तुला आठवतो काय? किती सुंदर होता, किती रम्य काळ होता, भाग्योदय करणारा असा काळ तो होता. गुरुकुल वास तुला स्मरतो की जेणे करती मूल. ज्या गुरुकुल वासानं मुठांचा सुद्धा उद्धार होतो, भाग्योदय होतो, सुदामा स्मरतो काय? अरे आपण त्या आश्रमात असताना गुरुपत्नीनं आपल्याला अरण्यात लाकडं आणायला पाठवले. वेचू शुभा जागून तुला नाही, आम्ही तुम्ही आपुले कलानी. त्यानंतरे जात असो वनाला, चिंता न वाटे बघता मनाला. भारे बहु बांधून धनाचे, घेता श्री मोर समोर. एक दृश्य आपण गोळ्या गोळा करत होतो, आपण शेणी जंगलातून गोळा करत होतो, अरण्यातून लाकडं जळावून लाकडं गोळा करून त्याचे भारे डोक्याला घेऊन येत होतो. तो गुरुकुल वास तुला आठवतो काय सुदाम देवा? बघा साक्षात अयोध्याधीश गुरु वचनाने गुरुच्या बोधासाठी आतुरलेले होते, आतुरलेले. दुसरं उदाहरण सांगायचं झालं, गुरुच्या शब्दासाठी अरोणी जाऊन ते पाणी वाहून जाऊ नये म्हणून आडवा झाला आणि ते झोपून पाणी अडवलं. तिसरं उदाहरण सांगायचं तर एकलव्याचं उदाहरण आहे. गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवली सुद्धा नव्हती. जेव्हा अरण्यात शिकारीला कौरव पांडव आणि गुरु द्रोणाचार्य वगैरे आले, पुत्र पुढे धुंकत जात होतं आणि अचानक पुत्राचा आवाज बंद झाला. का झाला बघायला गेले तर पुत्राचं तोंड फक्त बंद बाणाने झालेलं होतं. कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती, मूच फक्त लावलेलं होतं बाण मारून. आश्चर्य वाटलं, कोण वीर आहे, एवढी विद्या कोणी शिकवली? पाहतात तो एकलव्य. म्हटलं अरे तुझा गुरु कोण? म्हटलं द्रोणाचार्य. द्रोणाचार्य? मी तर विद्या शिकवली नाही, धनुर्विद्या. चला
आश्रमाकडे गेले, पाहतात तो पुतळा आहे. नकार दिला म्हणून त्यांनी मातीचा पुतळा बनवला द्रोणाचार्यांचा. बाण धरायचा, धनुष्याला लावायचा, गुढी असा लावून स्वतःच म्हणायचा हा असा लाव. मग ओढू का? ओढ, कानापर्यंत आहे. स्वतः ती वाक्य दोन्ही डायलॉग एकट्यानेच बोलायचा. अशा प्रकारे धनुर्विद्या शिकली आणि ती सर्वोत्तम विश्वासली होती. आता हा आपल्या शिष्याला भारी पडेल, अर्जुनाला भारी पडेल, म्हणून म्हटलं आता गुरुदक्षिणा मी जर तुला धनुर्विद्या शिकवली तर गुरुदक्षिणा काय मागा. म्हटलं मागायचं ते मागा. माहित होत काय मागणार. म्हटलं तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे, जो बाण ओढण्यासाठी आवश्यक असतो. ताबडतोब अंगठा ओढून दिला. माहित असता परशुरामांकडे कर्ण गेले धनुर्विद्या शिकण्यासाठी. कुठं सांगितलं मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे सांगितलं. आणि जेव्हा विश्रांती घेण्यासाठी गुरु कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले तेव्हा इंद्र भंगा झाला आणि मांडी पोखरली. रक्त वाहू लागलं, साठलं रक्त. तरी अजिबात क्षणभर सुद्धा किंचित मात्र तो पाय हलवला नाही. जेव्हा परशुरामांच्या अंगाला रक्ताचा स्पर्श झाला, गार वाटलं, तेव्हा उठले. काय आहे? पाहिलं तर रक्ताचा सडा आहे. म्हटलं तू कोण आहेस? तू ब्राह्मण नाहीस. एवढी सहनशक्ती ब्राह्मणामध्ये नाही. तू क्षत्रिय आहेस, परंतु ऐन प्रसंगाच्या आणीबाणीच्या वेळी तुला ही विद्या आठवणार नाही. माहित होतं काय घडणार. मग अशा प्रकारचे शिष्य आहेत ज्यांचा गुरुच्या वचनावर दृढ विश्वास आहे. म्हणून पंत म्हणतात त्या गुरुपुत्राचं लक्षण तुम्हाला गुरुपुत्र खरा ओळखायचा असेल तर वेदाधिक गुरु वाक्य म्हणणे वृत्ती वेदनी नामस्मरणा. तो सदैव नामस्मरणात रममाण असणार. आणखी लक्षण कसं ओळखायचं पुढच्या चरणामध्ये सांगितले आहे. काय सांगितलं? अभय वचने पूर्ण निवारा. शांत झाला अभय वचने. कुठलं अभय वचन करू देतात? भगवान श्री कृष्ण हे सर्वोत्तम आध्यात्मिक गुरु. पहिले आध्यात्मिक गुरु जर कोण असतील तर भगवान श्री कृष्ण. आणि पहिला शिष्य जर कोण असेल तर तो अर्जुन. आणि भगवद्गीता भगवंताने सांगितली. त्या भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्रावर वचन दिलं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म सोडता, सर्व सोडून दे. मामेकं शरणं व्रज. मला एकाला शरण ये. अनन्य भावे मला शरण ये. अहं त्वा सर्व पापेभ्यो. मी तुझ्या सर्व पापांचा नाश करीन. एवढंच नाही तर मोक्ष इष्यामि मा शुचः. तुला शुचिर्भूत करून मोक्षाला नेईन. हे माझं वचन आहे. आणि दुसरं वचन काय दिलेलं आहे? अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमः. अनन्याश्चिन्तयन्तो मां. अन्याश्रयाना त्यागा इति अनन्यता. नेहमी सांगतो इतर सगळे आश्रय सोडून दे. हा माझा बाबा आहे, काका आहे, मामा आहे, मुलगा आहे, भावबंध आहे, मित्र आहे. हे आश्रय जे आहे रात्री सांगितलं की हे आश्रय सोडून सगळे द्यायचे. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते. हे जे आश्रय आहेत हे सोडून मला जे अनन्य भावे शरण येतात आणि माझी उपासना करतात
ईशान्यत्र अभियुक्तानां योगक्षेम वहाम्य. त्यांच्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो. मग असा जो गुरुपुत्र आहे की जो गुरु वाचनावर दृढ विश्वास ठेवतो. बघा एखाद्या वेळी सांगितलं आपल्याला की अरे बाबा तू काम धंदा कशाला काय करतोस, उठाठी किती वेळ तर तुला जे हवं ते मी देतो असं एखादा सांगणारा जर मिळाला धनाढ्य, तुला खत पाहिजे 5 स्टार सुविधा असलेलं घर देतो, 4 व्हीलर देतो, तुला ज्या ज्या सोयी सुविधा हव्यात त्या देतो. पैसा 1 करोड 2 करोड किती पाहिजे आपल्यासारख्या फाटक्या माणसाला जर सांगितलं, पण तू एकच करायचं, फक्त माझं नाव बोलत राहा. काय माझं नाव जपत राहा. तर आपण दुसरीकडे भीक का मागावी एवढं जर दिलं फाटक्या माणसाला ज्याची 100 रुपयाची लायकी नाही, बरोबर की नाही, या देहाची 1 रुपयाचीही लायकी नाही ते चैतन्य गेल्यानंतर, तर त्यांनी नको त्या गोष्टी उपलब्ध का करावे. अभय वचन दिलंय ना तुला जे हवं, तुझ्या योग म्हणजे ज्या गरजा आहेत आणि क्षेम म्हणजे तुझं रक्षण करण्याचं काम माझं आहे, फक्त माझं नाव घे. पण आम्ही काय करतो, साइड बिझनेस शोधतो. काय मालक काय बघायला आहे, आम्ही नको ते साइड बिझनेस शोधतो, नको तिथे जातो आणि मूळ जी नोकरी आहे तिच्याकडे दुर्लक्ष होतं. तसंच आहे, सद्गुरूने आम्हाला सांगितलं फक्त माझं नाव घ्या, तुमच्या योगक्षेमाची जबाबदारी माझी आहे. हे अभय वचन असताना मी शांत होत नाही. अहो रिटायरमेंट नंतर सुद्धा 5-5, 10-10 धंदे करणारी माणसं आहेत. रिटायरमेंट नंतर काय गरज आहे की मी शांत खा, पण नाही. अभय वचने पूर्ण निवाला नाठवे कदा साधनशीला. मग जर सगळं मिळते जागेवर तर नको ती साधना त्यांचा शील का घ्या. आणि शेवटच्या चरणात पंत सांगतात त्याचं आणखी लक्षण सांगतो अशा गुरुपुत्राचं. सहज शांती सहज भोगी सहज भोगी दत्त पाहुणा. आपण त्या सद्गुरूला यजमान करा, यजमान करा. तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. तसं सद्गुरूला म्हणा, सद्गुरू आहे तू माझा यजमान आहे. जर आपण सद्गुरूला यजमान केलं तर आपण त्याचे झालो कोण, पाहुणे झालो. आपण त्याचे पाहुणे झालो. आता आपल्या घरी पाहुणा आला तर त्या पाहुण्याला चिंता असते काय, कसली चिंता नाही. झोपायचं कुठे, उठायचं कुठे, बसायचं कुठे, सकाळी नाश्त्याला काय, त्याला पाहुण्याला चिंता आहे काय सकाळी नाश्ता काय बनवायचा नाही. उलटी काही यजमानाला चिंता आहे, पाहुणे आले त्यांच्या मनाप्रमाणे नाश्ता व्हायला पाहिजे, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही, ह्या सगळ्या गोष्टींची चिंता ते यजमानाला असतं. दुपारी जेवणात काय बनवायचं, मिष्टांत काय द्यायचं, पाहुण्याला डायबिटीस आहे काय, त्याप्रमाणे कमी साखर टाकायची की जास्त टाकायची. आता काही पाहुणे सहज असतात, त्यांना काही द्या काही द्या, ते तृप्त असतात. अगदी वरण भात दिलं, भक्ताला वरण भात खूप आवडतं, वरण भात दिलं तरी दिलंय किंवा भाजी दिली, आमटी दिली तरी सुंदर अगदी खाऊ मागतात. पण काही पाहुणे बघा असे असतात ना, त्यांचं समाधानच नाही. अगदी चतुर्विधान षड्रसाने युक्त असं जरी पक्वान्न बनवून दिलं तरी ते तृप्त नसतात कधी. लक्षात ते काय आहे, पोळ्या जरा कमी गोड होत्या. अरे 10 पोळ्या हदंडास माणसा आणि पोळ्यात आता तुला कमी गोड झाल्या. डाळ जरा घट्ट होते, अरे रोज तांब्याभर पाणी आहे, घाल माझ्यावर. डाळ 4 वाट्या ओतल्यास घशात तेव्हा डाळ घट्ट नव्हती, तर काहीतरी खोड काढणार ही सवय आहे.
पंत काय म्हणतात की मी सहज शांती सहज भोगतो. कशी काय? तर ती सहज होऊनी दत्त पाहुणा. दत्त म्हणजे पंत, सहज त्या सद्गुरूचा पाहुणा झालो. त्याच्यावर सगळी जबाबदारी सोपवली आणि म्हणून मी शांत आहे. आता कुठली चिंताच नाही. भावळणी सर्व चिंता भजता अवधूता. सर्व चिंता त्याला वाहून टाकलेली आहे. त्याच्यामुळे जर चिंता नाही आणि सद्गुरु सारखा दाता मिळाला, सद्गुरु दाता मनसी नाही कमताही, कुठल्याही प्रकारची कमताही राहिली नाही. कुठलीही गोष्ट मला कशाची उणीव राहिली नाही. मग चिंता कशाची असणार? बरोबर की नाही? जर कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, सर्व गोष्टी आहेत, तर मग चिंता असेल काय? नाही. आणि चिंता नसेल तर शांती आहे. बरोबर की नाही? म्हणून पंत म्हणतात शेवटच्या चरणात की त्याचं हे लक्षण आहे, सहज शांती सहज भोगी, सहज भोगी दत्त पाहुणा. सहज त्याचे पाहुणे व्हा. हेच सांगणं तुम्हा आम्हाला आहे. कीर्तन परंपरेप्रमाणे त्या भगवंताचं नामस्मरण करीत जाण गुरुचे आम्ही गुरुपुत्र
Thank you.